नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. पूर्वी देवदर्शनाला VIP यायचे, आजही येतात. परंतु अलीकडं सामान्य व्यक्तीला सुद्धा वाटतं की आपण VIP दर्शन घ्यावं. मला VIP दर्शन मिळेल का, अशीच चौकशी हल्ली बरीच लोकं करतात. कुरवपूर, पिठापूर किंवा गाणगापूर, अक्कलकोटला जाणाऱ्यांचे काही फोन येतात. किती वेळ दर्शनाला लागेल, VIPचा रेट काय, कुणाला भेटू, अमुक तमुक. खरं आपण देवाला भेटायला चाललो आहे. देव केव्हा भेटेल हे आपल्या हातात नाही, परंतु प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. एकतर मी बऱ्याच वेळा सांगतो की गर्दी गोंधळात देवाला जाऊन काही उपयोग नाही. तसं केलं तर काही उपयोग पण होत नाही. एक गर्दीमध्ये जायचं आणि आम्हाला वेळ नाही, हे आता एक फुशारकी सुरू झाली. परमेश्वराने प्रत्येकाला वेळ भरपूर दिलेला आहे, आवड दिलेली आहे, पैसे दिलेले आहेत. परंतु देवाला जाऊन काय करायचं, देवाच्या दारात काय करायचं, देव काय करतो. आणि सर्वात मोठा गैरसमज झाला आहे की आम्ही गर्दीच्या वेळेस किंवा महत्त्वाच्या दिवशी देवाला गेल्यानंतर देव आमच्यावर कृपा करतो, आम्ही कोणतरी मोठे आहोत, ही भ्रामक कल्पना अनेक भक्तांच्या मनामध्ये रुजलेली आहे. देव भलं करत नाही. मी यापूर्वीसुद्धा 4-5 व्हिडिओ केलेत. परंतु ते VIP, रुबाब, पैसा, देवाला सगळं कळतं, कर्माला कळतं. म्हणून 2 वेळा ज्या घटना घडल्या आहेत, एक पूर्वी घडली आणि एक अलीकडे घडली, मी वारंवार त्याचा उल्लेख करतो. स्वामी समर्थांना डामडौल अजिबात चालत नाही. पैशाचा खेळ चालत नाही, पैशाचा माज चालत नाही, पैशाचा मोठेपणा चालत नाही. श्री स्वामी समर्थ एवढं नामस्मरण केलं तरी स्वामी समर्थ कृपा आशीर्वाद देतात. स्मरण मात्रेनं संतुष्ट, असं महाराजांनी गुरुचरित्रात सांगितलेलं आहे. परंतु एक VIP हा खोटेपणा जो वाढत चालला आहे, त्याचा परिणाम मात्र आजही होणार आहे आणि भविष्यातसुद्धा होणार आहे. स्वामी समर्थांना जायचं असेल तर साधेपणाने जा, गर्दी नसताना जा आणि मंदिरात बसून एका बाजूला उपासना करा. मंदिरात हल्ली फार गोंधळ आहे, गर्दी आहे, शिस्त नाही. या जरी गोष्टी असल्या तरी आपल्या हातात, जाणं न जाणं आपल्या हातात आहे. लोक फक्त टीका करतात, इथं असं आहे, तिथं तसं आहे, त्यांना कळू नये का. पण देवाने तुम्हालासुद्धा बुद्धी आणि मेंदू दिला आहे. तुम्ही ठरवा जायचं का नाही. तुम्ही गेला तरी काही फरक पडत नाही आणि नाही गेला तरी काही फरक पडत नाही. पण जाऊन जर काही उपयोग होत नसेल तर जाऊ नये. आपल्याला सांगायला माझा अभिमान आहे. मी जवळजवळ 500पेक्षा जास्त वेळा अक्कलकोटला गेलो आहे, पण आता गेल्या 5 वर्षामध्ये मी अक्कलकोटला गेलो नाही. मला आवडत नाही. त्याची कारणं भरपूर आहेत. तो विषय नंतर एकदा मी घेणार आहे. कुठं स्वामींनी माझं काही नुकसान केलं. स्वामी म्हणतात तुझ्या घरात मी आहे, इथे यायचं काही कारण पण नाही. आणि लोकांनी घरात स्वामींची पूजा करायची, घरात सगळं वास्तव्य करायचं आणि अक्कलकोटला गर्दी नसताना जाण्याऐवजी गर्दी असताना जातात. आणि मग VIP आम्हाला त्रास झाला. आल्यानंतर हे सगळं अनुभवायच्या अगोदर मी लोकांना सावध करतो की आपण सावध व्हा. अक्कलकोटला जायलाच पाहिजे, पण गर्दी नसताना गेलं तर काही वेळा मंदिरात अजिबात माणसं नसतात. पक्ष पंधरवडा कोणी नसते, गणपतीमध्ये कोणी नसते, नवरात्रात कोणी नसते. पण लोकांना घरी पाहिजे, अक्कलकोटी पाहिजे. आणि आता अक्कलकोट अतिशय बेशिस्तकडे चाललेलं आहे. त्याचा कोणी विचार करायला तयार नाही. VIP म्हणजे फक्त मोठेपणा. VIPचं दर्शन जे घेतात पैसे देऊन, वशिला लावून, त्यांच्या हे लक्षात येत नाही की तुम्ही पैसे देऊन, वशिला लावून देवाच्या मूर्तीपर्यंत जाऊ शकता. देवाच्या हृदयात बसणं फार अवघड आहे. आणि देवाच्या हृदयात जोपर्यंत तुम्ही बसत नाही किंवा तुमच्या हृदयामध्ये जोपर्यंत देव बसत नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीही सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्य तर अजिबात मिळणार नाही. हे VIP फक्त मोठेपणा झाला आहे. क्षणभर तुम्हाला समाधान मिळतं आणि जे पैसे देऊन जातात ते मूर्तीपर्यंत जातात, त्यांना बाकीचा काही लाभ होत नाही. लवकर जायचं, लवकर यायचं म्हणून उचापत्या करतात आणि मग बरेच परिणाम होतात. कुठं अपघात होतो, कुठं हे मिळत नाही, कुठं ते मिळत नाही. रात्रीच्या वेळेसुद्धा अक्कलकोटला बऱ्याच भाविकांना रूम मिळत नाहीत, बऱ्याच भाविकांची गैरसोय होती, अस्वच्छता, ह्या गोष्टी बोलण्याला तेवढ्या कमीच आहेत. म्हणून मी ठरवलं की आता अलीकडे अक्कलकोटला जायचं नाही. आणि त्याचा परिणाम असा की स्वामी महाराज रागवत नाही, हे मी तुम्हाला 100% खात्रीशीर सांगतो.
स्वामी तुमच्या घरात आले आणि तुम्ही अक्कलकोटला जाऊन काय करणार? पण योग्य वेळी गेलं आणि तिथं उपासना केली तर फार चांगलं आहे. पैसे देऊन तुम्ही काही करू शकाल, पण लक्षात ठेवा स्वामी महाराज डामडौल रुबा स्वीकारत नाही. त्यांनी राजाच्या श्रीमुखात दिली. राजा हत्तीहून दर्शनाला गेला, लवाजमा घेऊन गेला. स्वामी समर्थांनी एक खाडकन मुस्काडीत मारली आणि सांगितलं, तुझ्यासारखे रोज आम्ही 100 राजे बनवतो. त्यानंतर अलीकडच्या काळात म्हणजे काही दिवसापूर्वी पुजाऱ्याच्या मुस्काडीत खावी लागली. पुजाऱ्याला एका भक्ताने मुस्काडीत दिली. आता ही खरं वेळ यायला नव्हती पाहिजे, पण दिली गेली. सगळ्या वृत्तपत्रात बातमी आली. म्हणजे स्वामी महाराज आहेत, ते दखल घेत नाही असं नाही, ते दखल घेतातच घेतात. त्यांना डामडौल आवडत नाही. बरेच लोकांनी विचारलं नक्की काय झालं, पण मला वृत्तपत्रातून वाचूनच कळालं की पुजाऱ्यांनी त्यांना एका VIP ला मानपान दिला, त्याला वर त्या चौथऱ्यावर बोलवलं आणि त्याचा देणं घेणं काहीतरी चालू होतं, प्रसाद अमुक तमुक. बाकीचे भक्त कंटाळले, ते ओरडायला लागले आणि मग आरेरावी झाली. पण त्याचा परिणाम असा झाला की जो स्वामींजवळ कायम असतो त्याला एक श्रीमुखात खाडखन खावी लागली. स्वामींना डामडौल चालत नाही. साध्या पद्धतीने अक्कलकोटला जा, जिथं जागा उपलब्ध असेल तिथं राहा, प्रसाद घ्या, नामस्मरण करा आणि सावकाशपणे आपल्या घरी 2 तास उशिरा पोचलं तरी चालेल. गाडीचा वेग वाढू नका. तुम्ही आनंदासाठी चाललाय आणि तुमच्या या कृत्यामुळं स्वामी समर्थांचं नाव बदनाम होईल असं वागू नका. म्हणून 1-2 दिवसापूर्वी मी व्हिडिओ केला की तुम्ही अक्कलकोट किंवा सिनेमा किंवा यूट्यूबला जे स्वामींबद्दल दाखवतात त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? मुद्दावून बोलत नाही. एक वितंडवाद नको. आपल्यात वितंडवाद, जातीवाद हा वाढत चाललेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, 53 वर्ष जेव्हा मी स्वामी सेवा करतो तेव्हा स्वामींच्या नावाला गालबोट लागलं असं मी 53 वर्षात आम्ही कुणीही वागलो नाही. स्वामी समजल्यानंतर बाकीच्या गोष्टी गौण आहेत आणि आपण काहीतरी करायला जातो चांगल्या भावनेने. लोक सत्य स्वीकारत नाही, लोक जातीवर जातात आणि मग विनाकारण वादाने वाद वाढतं. वितंडवाद होऊ नये. होईल जेथे वाद, तोडावा तेथे संवाद, असं एक म्हणजे त्यापेक्षा वादच होऊ द्यायचा नाही, बोलायचं नाही, गप्प बसायचं. आता भक्त हुशार झालेत, त्यांना चांगलं काय वाईट काय हे सगळं कळतं. त्यामुळं या बऱ्याच गोष्टी मी अधूनमधून तुम्हाला सांगणार आहे. पण स्वामी समर्थांना जायचं असेल तर साध्या पद्धतीने जावा, डामडौल करू नका. नाहीतर एक दिवशी तुम्हालाही स्वामींचा फटका खावा लागेल. तो बसू नये अशी तर माझी अपेक्षा आहे. परंतु लोक ऐकत नाहीत, स्वतःला VIP समजतात. स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना सर्व सारखेच. त्यांनी आम्हाला सारखं मानलं पण आम्हाला भरपूर दिलं. लोकांना सारखं ते प्रसाद द्यायला तयार, पण लोक स्वतःला शहाणं समजतात, स्वतःला मोठा अधिकार गाजवण्याचा स्वतःला महत्त्व आहे असं दाखवतात. पण हे थोडा वेळ चालतं. स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक स्मृतगामी आहेत. स्वामींना सगळं आपल्या मनातलं कळतं. तुम्हाला काय हवं ते कळतं, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कसं वागता हे सगळं स्वामी पाहतात. सावध राहा, सावधान राहा. फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा, त्यांना शरण जा, ते आपल्या पाठीशी निश्चितच असतील. त्याचाच अर्थ स्वामींचा आशीर्वाद आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार.